न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा कुठे जाणून घेऊया। परदेशात चांगली नोकरी मिळेल, भरपूर पैसा मिळेल, चांगले आयुष्य जगता येईल हे स्वप्न पाहून अनेक भारतीय परदेशात जातात, पण अनेकदा त्यांचा भ्रमनिरास होतो। परदेशात चांगली नोकरी मिळेल याची शाश्वती नसते। आता अशीच घटना कॅनडातून समोर आली आहे। येथील एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या। 2 दिवसात 3000हून अधिक लोकांनी या नोकरीसाठी अर्ज केला। विशेष म्हणजे यातील बहुतांश भारतीय आहेत। कॅनडातील ब्रॅम्प्टन इथं असलेल्या तंदुरी फ्लेम या रेस्टॉरंटनं वेटर आणि सर्वेच्या पदासाठी नोकरीची जाहिरात दिली होती। रेस्टॉरंटच्या कार्यकारी व्यवस्थापक इंदीप कौर यांच्या माहितीनुसार या उद्घाटनासाठी अवघ्या 2 दिवसात 3000 उमेदवार आले। मुलाखतीसाठी आलेले बहुतांश लोक भारतीय होते। सोशल मीडियावर नोकरीच्या लाईनमध्ये थांबलेले भारतीय दिसत आहेत। मोठी स्वप्न घेऊन कॅनडाला जाणाऱ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमिटमध्ये 35% कपात। हे कॅनडा हे भारतीयांचे फार पूर्वीपासून आवडतं ठिकाण आहे। इथं स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य आणि नंतर नागरिकत्व मिळवणं अगदी सोपं झालंय। मात्र येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडाला जाण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे, कारण कॅनडानं अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा 35% कमी करण्याचा निर्णय घेतलाय। याची घोषणा करताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलंय की वाईट लोकांनी इमिग्रेशन धोरणाचा गैरवापर केला तर कॅनडा त्यांच्यावर कठोर कारवाई करेल। कॅनडामधील तात्पुरत्या रहिवाशांची संख्या कमी करण्यासाठी परदेशी कामगारांसाठी नियम कडक करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करताना ट्रुडो म्हणाले, आमचे सरकार यावर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमिटमध्ये 35% कपात करणार आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।